नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. साप्ताहिक विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 7 मे 2025 हा दिवस भारतात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार आहे. कारण मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या 9 दहशतवादी अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर राबवत हवाई हल्ला केला आणि पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास 15 दिवसानंतर भारतीय सैन्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पाकिस्तानला जोरदार असं प्रत्युत्तर दिलंय. 7 मेला भारतात मॉक ड्रिल होणार या बातमीमुळे पाकिस्तानचा जरा डोळा लागला होता आणि तोच भारताने डाव साधला. म्हणजे शत्रूला गाफील ठेवून वार करणं यालाच म्हणतात. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि अजित डोवाल त्यांची संपूर्ण टीम आणि आपल्या भारतीय सैन्याला सलाम. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आता पाकिस्तानची एकंदरीत अवस्था झालीये. म्हणजे पाकिस्तानचा घसा हा पूर्णपणे कोरडा पडलाय. कल्पनेत सुद्धा विचार केला नसेल असा धडा पाकिस्तानला शिकवू हे शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरे करून दाखवले. आणि आत्ताच्या या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, रणनीती, राजनीती याची प्रकर्षाने आठवण होते. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल्ला ही जी काही दहशतवाद्यांची प्रमुख ठिकाणं होती, हे जे काही अड्डे होते ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून नेस्तनाबूत करण्यात आले, ते उद्ध्वस्त करण्यात आले. आणि 25 मिनिटांचीच ही सगळी जी कारवाई होती त्यामध्ये 24 क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. पीओके मध्ये 5 ठिकाणी आणि पाकिस्तानच्या पंजाब मध्ये 4 ठिकाणी हे हवाई हल्ले जे होते ते करण्यात आले. पण या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान गपगुमाने, म्हणजे भारताने पुढे काही केलं नाही तर आम्हीही काही करणार नाही असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे काल म्हणाले. हा हल्ला टाळण्यासाठी पाकिस्तानच्या नेत्यांनी आमच्याकडे अणुबॉम्ब आहे आणि भारताने जर युद्ध केलं तर अणुयुद्ध भडकेल अशी अनेक विधानं केली होती आणि जगभराचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण आता पाकिस्तानची बोलतीच बंद झाली. या हल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारताने पाकिस्तानला घरात घुसून मारलंय. आणि गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे नेते हे प्रचंड घाबरलेले होते. कारण ते रोज असं म्हणायचे की भारत आमच्यावर कधीही हल्ला करू शकतो, पण तो हल्ला कधी होईल याची त्यांना काही कल्पना नव्हती. आपण युद्धाला सज्ज आहोत असा खोटा आव सुद्धा त्यांनी आणला होता. पण हाच बुरखा भारताने हवाई हल्ला करून तराटरा फाडलाय आणि बेसावत क्षणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाकिस्तान चांगलाच भाजून निघालाय आणि ही जी जखम आहे पाकिस्तानची ती कधीही न भरून निघणारी आहे. आता या हल्ल्यानंतर काही वैशिष्ट्ये ती समोर आली आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या प्रकर्षाने समोर आल्या, अर्थात त्या पाकिस्तान बद्दलच आहेत. म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानला प्रति कारवाई करणं हे तितकंसं सोपं नाहीये. कारण आपण जर नीट पाहिलं तर भारताने जो हल्ला केलाय तो कुठल्याही लष्करी स्थळांवर किंवा इतर ठिकाणी केलेला नाहीये. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांचा बळी गेलेला नाहीये. म्हणजे जिथे भारताने हल्ला केला ना तिथे रुग्णालय होतं, ना तिथे शाळा होती, ना मशीद होती, ना लष्करी तळ होतं किंवा ना सरकारी कार्यालय होतं. यातून भारताने हेच दाखवून दिलंय की आम्हाला पाकिस्तान किंवा तिथल्या सामान्य नागरिकांशी लढायचं नाहीये, तर आम्हाला दहशतवाद्यांशी लढायचंय. दहशतवाद्यांचा आम्हाला खात्मा करायचा आहे. आणि पाकिस्तानातली जी काही ठिकाणं होती म्हणजे बहावलपूर असेल, सियालकोट असेल किंवा मुरीदके असेल, तर या ठिकाणी हल्ले केले. तिथे नेमकं काय हे पाकिस्तान ओरडून जगाला सांगू शकत नाही. कारण तिथे दहशतवाद्यांचा अड्डा होता, तिथे त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. त्यामुळे त्याबद्दल सुद्धा पाकिस्तान तक्रार करणार तर कोणाकडे, हा एक महत्वाचा मुद्दा यातून समोर येतो. पण हे सगळं जरी असलं तरी पाकिस्तानी मीडिया किंवा पाकिस्तानी कलाकारांची एक वेगळीच ओरड आहे. आमच्या सामान्य नागरिकांचा या हल्ल्यातून बळी घेतलाय अशी ओरड त्यांनी केलीये. म्हणजे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाकिस्तानातली एक अँकर आहे, टीव्ही अँकर, ती बातम्या देताना शो मध्ये ढसाढसा रडलीये आणि ती म्हणतीये की आमची तक्रार अल्लाकडे करू नका, उलट आमच्यासारख्या कमजोर लोकांना अल्लाने ताकद द्यावी अशी प्रार्थना ती तिच्या शो मध्ये करते. आता दहशतवादी हे तिथल्या लोकांच्या दृष्टीने सामान्य, गरीब, बिचारे, कमजोर आहेत ही यांची मानसिकता आहे. गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानने खरं म्हणजे अनेक दहशतवादी संघटनांना थेट किंवा अप्रत्यक्ष मदत केली आहे. म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ
यांनी तशी काही दिवसांपूर्वी स्वतः कबुली दिली होती. जैश ए मोहम्मद किंवा लष्कर-ए तोयबाचे जे काही दहशतवादी आहेत, त्यांच्या संघटनांचे जे काही नेते आहेत, ते पाकिस्तानमध्ये खुलेआमपणे फिरतात. भारताच्या हल्ल्यात ठार झालेले जे काही दहशतवादी होते, त्यांचे जे अंत्यसंस्कार झाले, त्यावेळेस पाकिस्तानचे लष्करी अधिकारी गणवेशात उपस्थित होते आणि ते फोटो सुद्धा समोर आलेले आहेत. म्हणजे त्यांचे लागेबंध कसे आहेत हे यातून समोर येतंय. आता अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे पाकिस्तान किती खोटारडा आहे हे यातून समोर येतं. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी असा दावा केला की पाकिस्तानने भारताची 5 विमानं पाडली, परंतु ते त्याचा पुरावा देऊ शकले नाही. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी याबद्दल प्रश्न विचारला. आता यावर त्यांनी दिलेलं उत्तर हे अतिशय बालिश आणि हास्यास्पद आहे. पुरावा तर नव्हता, पण ते म्हणे की हे सोशल मीडियावर आलंय आणि भारताच्या सोशल मीडियावर आहे, पाकिस्तानच्या नाही. म्हणजे त्यांच्याकडे ना पुरावा आहे, पण तरीही हास्यास्पद किंवा काहीतरी खोटी नाटी माहिती द्यायची हे पाकिस्तानला आधीपासूनच जमतं. आणि असा दावा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज गेलीय. आता पाकिस्तान किती गोंधळलेल्या अवस्थेत आहे हे समोर येतं. म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ एकीकडे माघार घेण्याची गोष्ट करताय, पण दुसरीकडे भारताला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, आम्ही याचा बदला घेऊ अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देतायत. नक्की काय करायचं हे आता पाकिस्तानच्या लष्कराला आणि त्यांच्या प्रशासनाला कळतच नाहीये. इकडे आपलं ऑपरेशन सिंदूर हे मात्र व्यवस्थित काम करतंय. खरं म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही काही एक दिवसापुरतीची मोहीम नाहीये. म्हणजे तशा बातम्या आज पण यायला लागल्यात, कारण लाहोर आणि रावळपिंडीमध्ये भारताने ड्रोन हल्ला केलाय. त्यामुळे ही मोहीम पुढचे काही काळ चालणार हे यातून स्पष्टच होतंय. त्यामुळे हा ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. आणि याबद्दलचीच एक पोस्ट माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी केली आहे. त्यांच्या एक्स अकाउंटवर त्यांनी अभि पिक्चर बाकी है असं लिहिलंय. आता माजी लष्कर प्रमुख जर अशी पोस्ट करतायत तर नक्कीच ऑपरेशन सिंदूर हे अजून काही काळ चालणार हे यातून स्पष्ट होतच. एकंदरीतच पाहिलं तर पाकिस्तानचं भवितव्य आता अंधारात आहे आणि 2 चुटकी सिंदूरची किंमत भारताने पाकिस्तानला दाखवून दिली. त्यामुळे हा कालचा ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे आणि तो पिक्चर पाहण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिक आता उत्सुक आहे. तर पाकिस्तानची दाणादाण उडालेली आहे, ते घाबरलेले आहेत. यापुढे काय होणार हे पाकिस्तानला समजत नाहीये, पण दहशतवाद मुळापासून उखडून टाकणं हाच आपला प्रमुख उद्देश आहे हे आता भारतीय लष्कराने सुद्धा स्पष्ट केलंय. आणि आता भारत मागे हटणार नाहीये. पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय भारत शांत बसणार नाही हेच नक्की आहे. आणि याबद्दल प्रत्येक सेकंदाला नवनवीन अपडेट येत आहेत, नवनवीन बातम्या येत आहेत. या सगळ्या बातम्या आणि त्यामागे काय घडतंय हे साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. आजच्या भागात मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी साप्ताहिक विवेकचं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण तज्ञ लोकांच्या मुलाखती घेणार आहोत. भारत-पाक युद्धाच्या या सगळ्या परिस्थितीवर आपण बरीच माहिती, बरंच विश्लेषण आणि नेमकं आंतरराष्ट्रीय राजकारणात काय काय घडतंय हे सगळं जाणून घेणार आहोत. त्यासाठी YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक. धन्यवाद.